तर परवाच्या दिवशी सगळ्यांनी गटारी अमावस्या सेलिब्रेट केलीच असेल. तर काय आहे, तर श्रावण सुरू व्हायच्या आधी सगळ्यांचा महिनाभर नाही खायचं म्हणून नॉनव्हेज खाऊन घ्यायचा असा कार्यक्रम सुरू असतो. तर दरवेळी आम्ही पण करायचो, पण ह्या वेळेपासून आमचं पूर्ण लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. तर आम्ही ह्यावेळेला नॉनव्हेज नाही खाल्लं तरी चालतं आहे म्हटलं नवरवाने. ठीक आहे म्हटलं. मग मला थोडंसं भात उरला होता, काय करू मोठा प्रश्न. म्हटलं ठीक आहे चला, म्हटलं तुम्ही आता नॉनव्हेज तर नाही म्हटलं आहे. घरात 4 अंडी होती, ती पण संपवायची होती. मग ठरवलं की एग राईस करायचा. मग छान कांदे टोमॅटो कापून घेतले, छान फोडणी दिली, त्यामध्ये मसाले टाकले आणि हे 4 फोडलेले अंडे त्यामध्ये टाकले. छान मिक्स करून घ्यायचं आणि ड्राय करून घ्यायचं, जे शिजवून ना असं दिसला पाहिजे. अंड्याचा कलर छान बुर्जीसारखा दिसायला लागला की त्यामध्ये भात टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. मग वरतून कोथिंबीर टाकायची आणि एन्जॉय करायचं. आता एक अंडं साईडला मी ठेवलं होतं की त्याला वरतून डेकोर करायचं म्हणून. मग एक पॅन घेतला, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि एक फोडलेलं अंडं त्यामध्ये टाकलं. त्याला असंच न फेटता टाकलं, त्यांना असंच आवडतं म्हणून. वरतून थोडंसं लाल तिखट मीठ टाकायचं आणि आपण जो फ्राय राईस केला ना त्याच्यावर वरतून ठेवायचं. दिसायला पण खूप छान दिसतं. टेस्टला म्हणाल, जिथं बाहेर नाश्ता सेंटर असतो ना, आपण स्वारगेटला जाताना जे स्वारगेटच्या बाहेर जी टपरी आहे तिथं जो हा एक फ्राय राईस भेटतो ना, तशी सेम टेस्ट आली होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. बाय.